राज्यात वाटप जे आहे ते जाहीर झालंय आणि उदय सामंत यांनी आपल्या खात्याचा कार्यभार घेतल्यानंतर पुण्यामध्ये आपल्या कार्यकौशल्याचा ठसा जो आहे तो उमटवायला सुरुवात केली आहे. थेट उदय सामंत आपल्यासोबत दोन बैठका आज झाल्या, एक MIDCची आणि मराठी भाषेची. काय नेमकं विजन असणार आहे पुढील दिशेत? MIDCची बैठक झाली ती हिंजवाडीच्या सगळ्या उद्योजकांसाठी होती. आचारसंहिता लागायच्या अगोदर तिथे जे काही प्रश्न निर्माण झाले होते त्याला न्याय देण्यासाठी ती बैठक होती. आणि दुसरी बैठक मराठी भाषेचा आढावा खात्याचा पूर्ण मी घेतला. त्याच्यातनं नवीन नवीन जे काही उपक्रम करायचे आहेत त्या संदर्भातली चर्चा केली आणि त्याच्याला मुहूर्त स्वरूप आल्यानंतर त्याची मी घोषणा करणार आहे. परंतु मराठी भाषेचं खातं देखील आणि मराठी भाषा देखील ग्रामपातळीवर ती सुदृढ झाली पाहिजे यासाठी आम्ही प्रामाणिकपणाचे प्रयत्न करणार आहोत. मराठी भाषेसाठी प्रयत्न करत असताना अधिकाऱ्यांना एक खास किस्सा तुम्ही सांगितला की म्हणजे जे उद्योग खातं मिळालंय त्यासाठी अभिनंदनाचे जेवढे फोन आले नाही तेवढे मराठी भाषेसाठी आले असं तुम्ही सांगितलं. काय नेमका किस्सा? नाही, मी स्वतःला भाग्यवान समजतो ना, कारण मराठी भाषा, ज्या मराठी भाषेला 2 महिन्यापूर्वी अभिजात भाषेचा दर्जा मिळाला, जी महाराष्ट्राच्या जनतेची मातृभाषा आहे, ते खातं चालवण्याचं भाग्य माझ्या नशिबी आलेलं आहे. आणि म्हणून त्यांना मी सांगितलं की उद्योग विभाग माझ्याबरोबर आहेच, परंतु उद्योग विभागाबरोबर मराठी भाषेचं मंत्रिपद मिळालं म्हणून देखील मला त्याच्यापेक्षा जास्त अभिनंदनाचे फोन आलेले आहेत. आगामी काळात मराठी भाषा समृद्ध व्हावी या दृष्टिकोनातून काय नियोजन असणार? मराठी भाषा समृद्ध आहेच, फक्त ती प्रत्येकापर्यंत पोचली पाहिजे. जे महाराष्ट्रातले नाही आहेत, जे महाराष्ट्रामध्ये राहतात, त्यांनी देखील अतिशय चांगल्या पद्धतीनं मराठी बोललं पाहिजे. आणि परदेशामध्ये देखील फक्त मराठी भाषा बोलणारे देखील परदेशी तयार झाले पाहिजेत. ही भूमिका घेऊन भविष्यात आम्ही काम करणार. एक शेवटचा प्रश्न, उदय सामंतांना राग कधी येत नाही का असा माझा प्रश्न आहे. कारण ज्या पद्धतीनं अधिकारी गैरहजर होते, तुम्ही अगदी शांतपणे एवढे मिश्किल टोले मारत होतात त्यांना, शांततेतून राग हे कुठून आत्मसात केले हे सगळं? मी सगळ्यांच्या समोर असे टोले मारतो, पण नंतर व्यवस्थित टोले मारून त्यांना घरी पाठवतो. कॅमेरा पर्सन विजय देशमुखसह मी गौरव मालक, मॅक्स महाराष्ट्र, पुणे.